हे बघा 1 2 3. सनसेट बघायचं असेल तर ही जागा मी रिकमेंड करतो की या जागेतून थोडासा सनसेटचा आनंद घेऊ शकतात. तर तुम्ही पण येऊ शकता इथे. गाईस तुमची संजना बघा. ही बघा ये सो हॅलो नमस्कार स्वागतम दिस इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो आणि माहिती फायनली आज आता वाजले सकाळचे 7:40 झालेत आणि आम्ही आलो आता बँड्रामध्ये सिटी अमेशन झालो. आज आमचा वर्कआउटचा डे आहे. आम्ही आज झालो आमची बाय इज द हॅलो. आज कितवा दिवस आपला वर्कआउटचा डे नंबर सांग किती आहे? 40. आज डे नंबर 14 आहे. Oh my God! काल 13 आहे, आज 14 आहे. आज संडे आहे आणि संडे स्पेशल आम्ही असं करतो ना की मागच्या संडेला आम्ही सिक्सेसला गेलो होतो. या संडेला आम्ही इन्फ्लामेशन झालं. नेक्स्ट संडे आम्ही कुठेतरी असतो. बट संडेला ना वर्कआउट नाही करत आम्ही, फक्त वॉकिंगसाठी येतो. म्हणजे कसं एक सवय असते ना आमच्या बॉडीला की कंटिन्यू उठायची. मग ती सवय तुटू नये म्हणजे गॅप नाही पडायला पाहिजे. कारण का संडेला ना एक दिवस आम्ही गॅप नाही ठेवत, पण बॉडीला रेस्ट म्हणून आम्ही फक्त वॉक करतो आणि वॉक केला पाहिजे है ना. नाही तर मग गॅप पडला ना मग उठायची सवय जाते. सो आम्ही आलो आता इन्फ्लामेशनला जातो आतमध्ये. तिकडनं फक्त चालणार आहे. आता वाजलं 7:45 वाजलं. एक दीड तास आम्ही थोडंसं वॉक करू अँड देन त्याच्यानंतर घरी जाऊ. पण आज जरा नवीन लोकेशनवरती आलो ना. हा गेट आहे. हा गेट मधून आम्ही आतमध्ये जातोय. You took a ride out, baby, in the middle. I do believe that you came. सो फायनली मित्रांनो आता आम्ही ना चालतो म्हणजे आता आतमध्ये आलो इथे. आता आम्ही इकडनं ना ऑलमोस्ट 1 तास आम्ही आता वॉक करणार आहे. क्या बात कर रहे हैं? 1 तास वॉक मीन्स नाही म्हणजे थोडंसं वॉक करणार आहे. इकडनं तिथे तिकडनं इथे. म्हणजे आम्ही जिकडनं गाडी लावली ना त्या टोकापासून तिथे मध्ये आहे. मधून आम्ही त्या साईडला जातो. त्या साईडने आम्ही ह्या साईडला येणार. असं थोडंसं वॉक करणार आहे. म्हणजे आज वॉकसाठीच ठेवलं आम्ही दिवस. तर आम्ही आज वॉक करणार आहे. आणि एक सवय असते ना की बॉडीला ती हॅबिट होतं कंटिन्यू की फिटनेसला यायचं, फिटनेस करायचं या सर्व गोष्टीची. तर मग ती सवय ना मोडू नये म्हणून आम्ही ना येतोय. नाही तर आज आम्ही आराम पण केला असं घरीच. बट वर्कआउट जर तुम्ही करत नसेल तर ॲटलिस्ट वॉकसाठी तर येऊ शकतं. मग आम्ही वॉकसाठी आलो, वॉक करतो. आणि हे ना मस्त आहे. इन्फ्लामेशनला सकाळचं ना म्हणजे माणसं येतात, जॉगिंग करतात, त्यांचं वर्कआउटसाठी वगैरे येतात त्या साईडला पण आम्ही जाणार आता थोड्या टायमाने. आधी इथे जातो मग तिथे मागे जेव्हा जाऊ ना तेव्हा दाखवेन तुम्हाला. सो फायनली आम्ही वॉक करत होतो अँड वॉक करताना एक असा पॉईंट दिसला जिकडनं असा समुद्र दिसतो. तो म्हणजे हा बघा. आता मी जिथे उभं राहिलं ना तिकडनं समुद्र असा मस्त दिसतो बघा. हा समुद्राचा व्ह्यू आणि हा व्ह्यू पॉईंट हा पॅसेज आहे. पॅसेजमधनं असं तुम्ही बघू शकता. तर हा एक पॉईंट बघू शकतो आपण. सो मी बोलतो की आम्ही आता जिथे थांबलो ना तिकडनं आमची मुंबईना एकदम मुंबई नाही वाटत. मुंबई अबुधाबी वाटते. बघायचं तुम्हाला. हे बघा आता बघा 1 2 3. Oh yeah, oh yeah, oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted, and one more for us. There you go, drink it up. All this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. सो ही आमची मुंबईच आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या बिल्डिंगी दिसतात इकडनं. एक फील येतं की इथे बसलो ना म्हणजे आम्ही जेव्हा इथे कधी येतो ना इकडनं बसलो ना सनसेटच्या टायमाला तसं वेगळी वाईब येते की बोलतात ना असं दुबईवाला फील येतं ते इथे सनसेट बघायचं असेल तर ही जागा मी रिकमेंड करतो की या जागेतून थोडासा सनसेटचा आनंद घेऊ शकतात. तर तुम्ही पण येऊ शकता इथे. जर तुम्हाला सनसेट एन्जॉय करायचं असेल तर एकदम म्हणजे असं क्राऊडेड प्लेस नाही पण मस्त आहे. सनसेट बघू शकतो शांतपैकी.
वॉकिंगसाठी जिमसाठी तर त्यांच्यासाठी नाही, इथे सर्व ठेवले आहे बघा. हे छोटे छोटे असे सामान आहेत तिथे. हे बघा आमची बाई पण बसली इथे, बाई पण व्लॉग बनवते. सो हे मस्त मस्त सामान आहे, छोटे छोटे असे सामान ठेवले तिथे. तर तुम्हाला वॉक सोबत काय काय करायचं असेल ना ते इथे करू शकतो, असं काही नाही. हे बघा Double shot for the मी त्या नको बघा. good, triple shot for the pain. There you go, drink it up. All this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can get enough. हे बघा, एक All दोन night, तीन. paradise. Remember, you don't get it twice. The time of your life. This is the time of your life. Remember. गाईस तुमची संजय ना बघा, ही बघा तिचे घ्यायचे. हे बघ मला असं वाटतं की त्याच्यावर तिथे बघ. आता असं वाटतं की तू त्याच्यावर तिचेस, असं असं होतंय. आता मी वॉक करतो, वॉक करून ना म्हणजे 10 मिनिटाच्या डिस्टन्स असते ना, हे असं मस्तपैकी आपलं नजारा भेटतो बघा. मुंबईचा जो मुंबई म्हणून नाव आहे, असं हे आपलं नाव आहे, मुंबईचं नाव. आणि हा ना फेमस आहे, म्हणजे इथे खूप जण येतात ह्या पॉईंटवरती, इथे फोटो बिटो काढतात आणि मस्तपैकी पोस्ट करतात इंस्टाग्रामवरती. जर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन टाकेल, ते लोकेशन कुठे आहे ते. आणि मस्त आहे की मुंबईला रिप्रेझेंट करते हे असं स्पॉट. म्हणजे या स्पॉटवरती मस्तपैकी खूप सारे माणसं येतात. आणि ही आपली आपली दाबी मागे. आजच्या वॉकमध्ये काय बोलायचं काय नाही ते आठवत नाही, पण आम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय बोलायचं ते समजत नाही, पण आम्ही जे येते ते बोलतो. ब्लॉग आला पाहिजे है ना. मला ना थोडी पाण्याची ताण घ्यावी होतं वॉक करून करत. 10-15 मिनटं जर आम्ही वॉक करते, वॉक पण करते ब्लॉग पण करते. बाई बसल्या का बघ आमच्या, ए बसते काय नो रेस्ट. पाणी भेटते, पाणी पितो थोडंसं. खूप ऊन आहे, म्हणजे जेवढं वेळ येतो ना आम्ही. आणि अंगाला ना असं खाजबीज पण येते का माहीत नाही का, असं म्हणजे असं ते एक मच्छर टाईपमध्ये असतं ना ते येते मध्ये मध्ये. आता आलं की दाखवेन मी. नुसतं डोळ्याच्या डोळ्याच्या मी अंगाच्या इथे अवतीभोवती फिरते ते छोटे छोटे मच्छर. आणि सो आम्ही वॉक करते. आता टाईम झाला आहे 8 वाजून गेलो. म्हणजे आता पाणी ब्रेक घेतलं, पाणी ब्रेक नंतर आता रिटर्न आम्ही वॉक करतोय. कारण का इथून आम्हाला पाठी पण जायचं आहे, जसं आलं तसं पुढे तसं पाठी पण जायचं. तर आम्ही जात होतो तर ना ऊन ना खूप आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आत्ताच एवढं ऊन येतं, बाकीचा दिवस अजून निघायचं बाकी आहे. तर दुपारी मे बी जास्त ऊन असू शकतं. आणि पाऊस कुठे आहे, वाय पाऊस ना. एक गोष्ट नोटीस केली, म्हणजे आम्ही नेहमी वर्कआउट करतो ना, आमच्या इथे वर्कआउट करतो तेव्हा असं काय वाटत नाही. तेव्हा असा व्लॉग पण येतो, वर्कआउट पण होतो, सर्व गोष्टी नीट होतात. बट जेव्हा मी लास्ट संडे जेव्हा वॉकसाठी आलो होतो, CFSCला गेलो होतो, तेव्हा पण आम्ही नॉर्मल असं वॉक करत होतो. बट आत्ता पण आम्ही अजून असं नॉर्मल वॉक करतो. ठीक आहे वॉक तर करतोय, बट आहे ना असं इथे येऊन असं लेझीपणा वाटते. म्हणजे असं वर्कआउट जेव्हा नाही ना, म्हणजे आम्ही वर्कआउटला थोडासा एक दिवस गॅप घेतो ना, तर थोडा बॉडीमधनं असं लेझीपणा वाटतं है ना. नेहमी आम्ही वर्कआउट धावतो, एक्सरसाइज करतो आणि ते आमचे सेट जे असतं ते कम्प्लीट करतो, तेव्हा कसं वाटत नाही की चालू आहे बाई, घाम पण निघतो आणि हे पण. आणि आजचा म्हणजे असं काहीच नाही काय करतात ना. बट एक चांगली गोष्ट पण आहे की सो मित्रांनो आता टाइम झाला 8:30 वाजले, सकाळचे 8:30 वाजले. आणि आजचा दिवसाचा आमचा वर्कआउट होता ना तसं इथे समाप्त झाला, म्हणजे संपला. वॉकसाठीच आलो होतो, वॉक केला, थोडंसं नवीन जागेवरती याचं, नवीन जागेवरती आलो, थोडंसं म्हणजे असं काहीतरी चेंज पाहिजे होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो. जसं लास्ट टाईम आम्ही CFSCला गेलो, ह्या टाईम इथे आलो घेतला मेशनला. तर ठीक आहे, दिवस आमचा समाप्त झाला है ना. बस
काय म्हणजे एवढं काय दाखवता येत नाही डेली ब्लॉगिंगमध्ये की आज काय दाखव उद्या काय. जे माझ्या अशी लाईफमध्ये जे चालते ते सगळं मी दाखवते. काहीतरी वेगळ्या प्रकारचं बनवते की नेहमी असं काहीतरी ॲडिशनल. जर तुम्हाला ते आवडत असेल तर तुम्ही सांगा की मस्त बनवते म्हणून. जे काय असेल ते. बाकी ब्लॉग आता इथे समाप्त करतो. भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या वर्कआउट चालू होणार आहे. सो आतासाठी टाटा बाय बाय. सी यू मित्रांनो. बाय 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 बाय. भूत. हे बघ हे भूत आहे भाई. हे बघ हलका ऑटोमॅटिक. तुझेच पाय आहेत. इथे भूत आहे. इथे कोणतरी आहे. हे बघा गाईच बंकाच नाही. हलका ऑटोमॅटिक.